नमस्कार. माझ्या भूमिकेचं नाव नीलांबरी देशमाने आहे आणि नावातच मला वाटतं एक दम आहे, नीलांबरी देशमाने. जेव्हा मला प्रोडक्शनचा कॉल आला की असं असं एक सिरियल आम्ही करतोय आणि त्यात अशी अशी भूमिका आहे आणि तू मुळात हष्ट भांडखोर अशी करशील का, तर मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं. कारण का आतापर्यंत मी अशी खूप सॉफ्ट आई, अशी खूप रडू काय म्हणतात रडवेलेली आणि मुलीचं दुःख समजून घेणारी अशीच मी आई केली होती. आणि यात मला रडायचं नव्हतं तर समोरच्याला रडवायचं होतं. तर ते चॅलेंजिंग वाटलं. आणि दुसरा प्रश्न माझा होता की कोण लिहितंय, आणि मला कळलं की शिरीष लाटकर लिहितंय. म्हणलं चल डन, तिकडे एक टिक झालं. जो प्रश्न होता मूळचा की मी पुन्हा मराठीमध्ये इतक्या दिवसांनी येते, त्याला माझा तिसरा मुद्दा होता की प्रोडक्शन कुठलं आहे. प्रोडक्शन विद्याधर पाठारे आयरिस प्रोडक्शन आहे. हमखास आणि करेक्ट पैसे मिळतात यासाठी मी हो म्हटलंय. आणि चौथा माझा प्रश्न होता की डिरेक्टर कोण आहे. तर जयंत पवार जेव्हा कळलं मी बस संपलाच, विषय संपला. मला कॅरेक्टर आवडलं होतं, कोण लिहितंय ते कॅरेक्टर ते कळलं होतं, कोणासाठी आपण हे करतोय हे कळलं होतं, कोणा कर्वे होणार आहे हे कळलं होतं आणि कोणासाठी करतोय. तर मला पाचवा मुद्दा माझा हा होता की कुठल्या चॅनलसाठी करतोय, आणि सन मराठीसाठी करतोय आपण. आणि आता मला कळलंय की सन मराठी बूमला आहे आणि त्याच्यावर दिसणं माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. त्यामुळे या 5 मुद्द्यांसाठी मी सिरियलला हो म्हटलं. आणि आता करता करता एक 7-8 दिवस झालेत. चॅलेंजिंग हे आहे की हे कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि माझा मूळ स्वभाव सुद्धा असा नाहीये. सो मला ते करताना एक डेव्हलप करावं लागतं, मला ते क्रिएट करावं लागतं आणि ते करताना खरंच मजा येते. कारण मला नेहमीच काहीतरी वेगळं, काहीतरी चॅलेंजिंग करायला आवडतं आणि ते करायला मला मिळतंय. सो थँक्यू सो मच. मला या रोलसाठी विचार केला माझा. आणि टीम भन्नाट आहे. आम्ही पहिल्याच दिवशी, म्हणजे हे फक्त ऑन रेकॉर्ड बोलायचं म्हणून नाही, पण पहिल्याच दिवशी आम्ही सगळे एका पेजवर होतो. म्हणजे ह्युमर असो, सगळं असो, आम्ही एकमेकांची मस्करी करतो. त्याच्यामध्ये असं नाही झालं की अहो यांचं काय चाललंय वगैरे, असं काही नाही. हा पुण्याचा असला तरी. सो मजा येते. सो फार.